बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार ही योजना संजीवनी ठरली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे पाहिले जाते। या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचे हेतू साध्य झाला असून या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास होण्यास मोठी मदत झाली। राज्यातील कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकरी यांना या योजनेमुळे सिंचनाची सोय झाल्याने त्यांना उत्पादन घेण्यास मोठी मदत झाली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावात वाहत आहे। त्यामुळेच महायुती सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना 2 वेळा मंजुरी दिली। महायुती सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल 1 लाख शेतकऱ्यांना झाला। या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच, त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाचीही पाण्याची पातळी वाढली। जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय। शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झालीय। नद्या, विहिरी, तलाव भरभरून वाहतील। यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय। शेती व्यवस्थेचा कायापालट होईल। हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवित आहे। शेततळे झाल्यामुळे ना खोलीकरण झाल्यामुळे लगेच आजकाल लोकांना लगेच फायदा होता। आता हा पाण्यामुळे रब्बी पीक घेऊ शकतो, मराठीला पाणी देता येते। 1-2 वर्षात काहीच नव्हतं काही। या वर्षी तुरीला आम्ही पाणी देऊ, पराठीला बी पाणी देऊ, उत्पन्न भरपूर काढू। सदर योजना यशस्वी करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेऊन सरकारला मदत केली आणि या योजनेचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाची भूमिका निभावली। देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे। महायुती सरकारची ही योजना शेतकरी बांधवांसाठी संजीवनी ठरत आहे।